नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या या मालिकेत मी, तुम्ही आणि महाराष्ट्र। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। पुढे बघा तुम्ही दुसरा लोकांना वाटू लागलं की नरेंद्र मोदी सारखा नेता जगात कुठेही नाही, ते खुश होते। पण खेळ वेगळा होता। नरेंद्र मोदींनी 2016 ला नोटबंदी केली। नोटबंदी करून लोकांना खूप त्रास दिला, पण लोक गप्प राहिले, कारण त्यांना वाटलं की काळा पैसा जो लोकांनी घरात दाबून ठेवलाय तो बाहेर निघेल आणि सर्वांच्या खिशात, सर्वांच्या अकाउंट 15-15 लाख येणार, म्हणून लोकांनी तो त्रास घेतला। त्यावेळी किमान 150-200 लोक मेले आणि त्यावर आपला पंतप्रधान शोक व्यक्त न करत हसत होता आणि बोलत होता, इस हवन के आहुती है, असं बोलत होता। ज्या घरात लोक मेले त्यांना विचारा, ते आहुती होतात देशासाठी, आहुती झालेत, काय त्याचं नाव, आम्ही काय केलं, त्यांचा मान केला, त्यांच्या परिवाराला असे खूप काही दिलं, झालं का? असं काही नाही झालं। त्यांचा बळी पडला नोटबंदीसाठी, आणि मी तर त्याला नोटबंदी बोलत पण नाही, मी त्याला नोट बदली बोलतो। 1000 आणि 500चे नोटी बदलून 2000च्या नोटी आणल्या, 500च्या नवीन नोटी आणल्या। का? कसली प्लॅनिंग होती? आणि त्याला मास्टर स्ट्रोक म्हणाल। पण काही दिवसापूर्वी 8 नोव्हेंबर होता, का नाही मनवली नोटबंदीची जयंती? कारण नोटबंदीत जितका पैसा होता बाजारात, तो सारा पैसा, तो सगळा पैसा बँकेत आला आणि ब्लॅक मनी कुठेही सापडला नाही, तो काळा धन कुठेही सापडला नाही, माहित आहे तुम्हाला? आणि मोठी गोष्ट, जेव्हा तो नोटबंदी केली होती तेव्हा मास्टर स्ट्रोक म्हणून ते सांगत होते, आतंकवाद संपेल, काळा धन संपेल। संपला का? पुलवामा झाला, पठाणकोट झाला, लडाख, अरुणाचल प्रदेश, कित्येक लोक मेले। नोटबंदीने काय फायदा झाला तुम्हाला? हे तुम्ही बोला, झाला का फायदा तुम्हाला? झाला नसेल तर बोला। त्यामागे त्यांनी 6 महिन्यात जीएसटी काढली। जीएसटी देशाचा खूप विकट असा टॅक्स, आजपर्यंत अकाउंटंट्सना कोणालाही कळलं नाही हा कसा टॅक्स आहे। पॅकेट, ब्रँडेड पॅकेटला टॅक्स, अनब्रँडेडला टॅक्स कमी, असं टॅक्स, ज्या टॅक्सला दररोज कुठला ना कुठला तुम्ही बदल आणायचा। असाच बदल नोटबंदीला पण आणलं होतं। दररोज एक नवा नियम, एक नवा कायदा, म्हणजे हे बोलत सुटतात नोटबंदी, जीएसटी, पण त्याच्या मागे काम करत नाही। त्यांना जसं वाटेल तसं करतात ते, लोकांचं काय फिकर नाही त्यांना। मी हे का सांगतोय? मी भाजपाचा, मोदी आणि शहाच्या भाजपाचा चारित्र्य सांग, ते तुम्हाला जेवढं तुम्ही त्रास मोदी आणि शाह हे लोकांना त्रास देऊन खुश होतात। त्यांना वाटतं, स्पेशली मोदींना वाटतं की ते बायोलॉजिकल नाहीत, ते कुठल्या तरी देशातून, कुठल्या तरी आसमानातून ते डायरेक्ट टपकलेत, आलेत। त्यांना वाटतं ते जे काही करतायत ते खूप चांगलं करतायत असं त्यांना वाटतं। ते कोणाचीही सल्ला घेत नाही, म्हणून नोटबंदी ही फसली, नोटबंदी आणि बदली, नोटबंदली ही फसली, जीएसटी सरळ नाही, त्यामागे पुलवामा झाला। 2019 ला पुलवामाच्या नावाने वोट मत घेतली, पुन्हा ते राजकारणात आले, पुन्हा त्यांनी स्थापन केली भाजपची सरकार। 2019 पासून त्यांचा खरा चारित्र्य लोकांना कळायला लागलं। त्यांनी सत्तेत यायला हवं तसं काम केलं। त्यांनी ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन यांच्या साथनी राज्यांची गैर भाजपा सरकार तोडून स्वतःची सरकार स्थापन केली। का? कारण हे आजची भाजपा संविधान मानत नाही, ते संविधान विरोध काम करायला तत्पर असतात, म्हणून ते आजही, या वर्षातही त्यांना 400 अधिक जागा पाहिजे होती। का? त्यांनी संविधान बदललं असतं आणि संविधानच्या ऐवजी मनुस्मृती असा कायदा आणला असता। मनुस्मृती या कायद्यात स्त्रियांना कुठलाही हक्क नाही, स्त्रियांना हक्क, हा भाजप सरकार स्त्रियांना कधीच हक्क देत नाही। हा दुसरा पुढे बघा तुम्ही, तिसरा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा।